म्हणल्या नाव आपण त्याला बिनविचारता ठेवलंय. ओके. म्हणजे ते मला जर जाधव्या म्हटलं तर थोडं राग येईल. तसं बरोबर. आडनाव होतं ना ते हं. तेंडुलकरच. त्याला काय वाटेल वगैरे नंतर टेन्शन यायला लागली. आपल्या चित्रपटामध्ये बरेच डायलॉग्स आहेत ते पर्सनली त्यांच्या सचिनवरती आहेत. हं. मग काही जणांनी सांगितलं, की हे ऑब्जेक्शन वगैरे येऊ शकतंय. येऊ शकते. मग त्यानंतर आम्ही पाठलाग केला आणि मला वाटतं सलग एक 2 ते 3 आमच्या त्यांच्या मॅनेजरशी मीटिंगा व्हायला लागल्या हं. आणि ते काही आम्हाला उत्तर सांगत नव्हते, ओके. की ह्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे, नाही आणि जसं सांगत नव्हते तसं आमचं प्रेशर वाढत होतं. हं. ज्या अर्थी ते आपल्याला क्लिअर करत नाहीत, त्या अर्थी ऑब्जेक्शन आहे असं वाटत होतं. एकदम चांगलं विचारतो. साधारणपणे एक पिक्चर बनवायला खर्च किती येतो आणि प्रोसेस काय आहे? फिल्म बनवताना सर्वात मोठी अडचण काय होती? पैशाची. फायनान्शियल. आणि ती कशी मॅनेज झाली? घरावरती कर्ज काढलं, रानावरती काढलं, मित्रमंडळी सोनं हं. गहाण ठेवलं. कुठेतरी थोडाफार बर्डन असलंच त्याचा. बर्डन ॲक्चुअली पैशाचं पेक्षा ह्यांनी ठेवलेल्या विश्वासाचं होतं. कधी बघायला लागले की बरेचसे पिक्चर कमी प्रोजेक्ट जास्त आहेत. होय. प्रोजेक्ट बनवायचा आहे, फायदा काढायचा आहे, बाहेर पडायचं आहे. हं. ते त्या टाईपमध्ये चालू आहे सगळे. त्या टाईपमध्येच चालू आहे. की मराठी पिक्चरला गव्हर्नमेंट सबसिडी भेटते, हो. ग्रँट भेटतो. हो. त्याची प्रोसेस काय आणि काय काय आपल्याला क्वालिटी मेंटेनन्ससाठी काय काय करायला लागतं आणि त्याची लिमिट काय आहे, किती भेटते? याच्यामध्ये आपलं जे काही शासकीय अनुदान आहे, हं. तर ते साधारणतः त्याच्या 2 कॅटेगरी आहेत. हं. म्हणजे ए कॅटेगरी आहे आणि एक बी कॅटेगरी. ओके. ए कॅटेगरीमध्ये 40 लाख भेटतात आणि हं. बी कॅटेगरीमध्ये निवड झाली की आपल्याला 30 लाख भेटतात. ओके. आता याच्यासाठी काही अटी आहेत. असेल त्यावेळेला आपण मग हातात हात द्यायचा, का दंडवत घालायचं, का साष्टांग नमस्कार करायचा, हं. काय करायचं हा विचार करेतोपर्यंत सचिन जवळ हं. आला. त्यानंच मला हस्तांदोलन केलं आणि बाकी ओळख झाली. नमस्कार मित्रांनो. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते टेंडल्या पिक्चरचे डायरेक्टर आहेत. त्यांना नॅशनल बेस्ट डेब्यू डायरेक्टर हा पुरस्कार देखील भेटला आहे व राज्यस्तरीय देखील पुरस्कार भेटला आहे. त्यांनी जी कन्सेप्ट होती की फिल्म बनवण्यासाठी मुंबईला जायला लागतं, पुण्याला जायला लागतं, ही कन्सेप्ट कुठं तर मोडून पडलेली आहे. त्यांनी सिद्ध केलं की इस्लामपूरसारख्या टियर 2 सिटीमध्ये देखील पिक्चर बनवू शकतो. चला मग आपल्या मातीतला आपला पिक्चर टेंडल्या हे जे डायरेक्टर सचिन जाधव सर यांचा पॉडकास्ट घेऊया द गोगाकोरे पॉडकास्टमध्ये. सी यू देअर. मग मित्रांनो, जसं की आपण मगाशी इंट्रोडक्शन दिलं, आपल्याबरोबर आहेत सचिन जाधव सर, ज्यांनी टेंडल्या हा पिक्चर डायरेक्ट केला आहे. सर, पहिला पिक्चर सगळ्यांचाच एकदम असा जीवाच्या जवळ असतो. जसं टेंडल्या हा पिक्चर तुम्हाला पण एकदम जीवाला जवळ असेल. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा चित्रपट पाहिला, तर मनात पहिलं फिलिंग काय आलं? आपण खरं तर चित्रपट बनवायला 2012ला सुरुवात केली मी लिहायला. ओके. त्यावेळेला प्लॅन असा होता की 2 वर्षामध्ये आपण चित्रपट पूर्ण करू आणि सचिन तेंडुलकरच्या कसोटी निवृत्तीनंतर आपण त्याला गिफ्ट देऊया. हां. पण हा रिलीज व्हायला तब्बल 2023 उजाडलं आणि हा पहिला एक्सपिरियन्स म्हणजे आपला जो पहिला मानाचा प्रीमियर शो हा आपला शिवपार्वती थिएटरमध्ये आपला झाला. आणि ज्यावेळेला पहिल्यांदा बघितलं, म्हणजे त्यावेळेला सगळ्या जखमा भरून गेल्या. कारण 8 ते 10 वर्षाचा जो काही आम्ही संघर्ष केला होता, सगळ्या जखमा भरून गेल्यासारखं वाटलं. म्हणजे थोडक्यात सचिन तेंडुलकर खेळत होता तेव्हा तुम्ही कन्सेप्ट मांडली हो. आणि ॲक्च्युअलमध्ये तो रिटायर झाल्यानंतर तो पिक्चर झाला. हो. इमोशनल सीन होता तुमच्यासाठी तो, इन्स्पायरिंग सीन होता का, कसा होता? अगदीच. काय झालं की ज्यावेळेला आपण चित्रपट रिलीज करतो, आम्ही 2018ला म्हणजे बनवला. त्याच्यानंतर आम्ही वेट करत होतो की आपण थिएटरला लावायचा. त्यानंतर कोरोना आला. पर्याय होते आमच्याकडे की OTT आणि सॅटेलाईट म्हणजे आपण चॅनेलला आपण चित्रपट देतो. पण मुळातच आमचं स्वप्न होतं की हा मोठ्या स्क्रीनसाठी आपण बनवलाय आणि माझ्याबरोबर बाकी कलाकारांना पण त्या मोठ्या पडद्यावर बघणं हे एक स्वप्न असतं आणि एनिहाव आम्हाला ते करायचं होतं. त्यामुळं ज्यावेळेला पहिल्यांदा बघितला, तो ह्या आपल्या माणसांच्या सोबत बघितला, त्यावेळेला सगळं म्हणजे फिटलं आपलं. म्हणजे अर्धा वर्षाचे जे काही कष्ट केलं ना, ते फिटून गेलं. 2012च्या वर्ल्ड कपवरून इन्स्पायर झाला? वर्ल्ड कपवरून नाहीये. म्हणजे लहानपणापासून सचिन तेंडुलकर तर ऑब्व्हियसली सगळ्यांचाच आदर्श आहे आणि त्याला बघूनच आम्ही पण मोठे होत गेलो. कधी काही वाटलं की सचिनसारखं आपण व्हायचं, पण सगळ्यांनाच ती संधी भेटत नसते. बरोबर. त्यानंतर स्पर्धा परीक्षा करायला मी पुण्यामध्ये गेलो आणि ज्यावेळेला स्पर्धा परीक्षा करत होतो, त्यावेळेला PSI ST मला वाटतं फक्त मुलाखत राहिली होती आणि त्यावेळेला सचिन तेंडुलकरनं वन डेतनं रिटायरमेंटची घोषणा केली. डिसेंबर 2012. त्यावेळेचा खरं तर हा माझा भावनिक निर्णय होता की वैचारिक नव्हता, भावनिक निर्णय होता की आता अभ्यास बंद करायचा आणि सचिननं आपल्याला काहीतरी दिलंय म्हटल्यानंतर आपण पण त्याला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे त्याच्या निरोप समारंभाला.
असं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशीपासून मी अभ्यास बंद केला ओके. आणि त्यानंतर हा चित्रपट आपण चालू केला. मला आठवते तेच वेळ होती जेव्हा सचिन सचिन स्लोगन निघालेलं एकदम रायमिंग मध्ये वर्ल्ड कपच्या टायमाला. हो. बांगलादेश विरुद्ध आय थिंक सो त्याचं 100वे शतक हे पडलं. हा म्हणजे ते तेच. सचिन सचिन पुन्हा आपल्याला ऐकायला हम्म. भेटणार नव्हतं. सर तुम्ही ह्याच टॉपिकवर का मूवी निवडला? लाईक तुमचा वैयक्तिक एखादा पर्सनल अनुभव रिलेटेड होता किंवा तुमच्या कुठल्या फ्रेंड सर्कलमध्ये एखाद्या गोष्ट घडल्या ज्यापासून तुम्ही इन्स्पायर झाला? नाही हाच topic आहे. काय झालं माझं बालपण औंढीमध्ये गेलं. शिराळपासून आपल्या 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथंच आपण सचिन बनायचं माझं स्वप्न उदयाला आलं. मग त्यानंतर मग मग आपण मोठे झालो तर सचिनला बघत झालो आणि आपण क्रिकेटर व्हायसाठी इथून 12वी नंतर मी इस्लामपुरातून मी पुण्याला गेलो. लवकर समजलं की आपल्याला काय म्हणजे हा स्ट्रॅटेजिक निर्णय नाहीये. ओके. आपल्याला थोडासा वेळ झालाय. तिथं स्वप्न थांबवलं आणि मी बाकीचं करिअर निवडलं. तुम्हाला क्रिकेटची आवड होती? हा खूप आवड होती. ॲक्च्युली ह्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी हे रामायण घडलं, हा चित्रपट Okay. घडला तो त्याच्यामुळेच घडला. मग मी ज्यावेळेला तिकडे गेलो त्यावेळेला समजलं की आपण क्रिकेटर म्हणजे थोडासा उशीर झालेला आहे. पण त्यामुळे मी दुसऱ्या करिअरकडे शिफ्ट झालो. पण क्रिकेट जरी सोडलं असलं तरी सचिनला सोडलं नव्हतं. म्हणजे त्याच्यातले जे काही गुण आपण घेतले होते ते करतच ते मी पुढं गेलो. जेव्हा सचिन तेंडुलकरला तुम्ही पहिल्यांदा भेटला तेव्हा? हा त्यावेळेचा अनुभव म्हणजे लईच वेगळा अनुभव होता. म्हणजे काय झालं होतं की म्हणजे गेली आम्ही 1-2 वर्ष त्याचा पाठलाग करत होतो. म्हणजे सचिनपर्यंत पोहोचणं तसं खूप अवघड आहे नॉर्मल माणसासाठी. खरंच फार अवघड आहे. मग आम्ही ते खूप मार्गाने तिथं गेलो. पुन्हा एका टप्प्यावरती आम्ही चित्रपट बनवला. म्हणजे त्याला भेटायचा प्लॅन आम्ही थांबवला आणि चित्रपट बनवला. म्हटलं पुढं काय व्हायचंय ते होऊ दे. त्यानंतर मग चित्रपट बनवल्यानंतर आम्हाला थोडी भीती वाटायला लागली की तेंडल्या नाव आपण त्याला बिनविचारता ठेवलंय. ओके. म्हणजे ते मला जर जाधव्या म्हटलं तर थोडं राग येईल. तसं आडनाव होतं ना ते तेंडुलकरच. त्याला काय वाटेल वगैरे नंतर टेन्शन यायला लागली. आपल्या चित्रपटामध्ये बरेच डायलॉग्स आहेत ते पर्सनली त्यांच्या सचिनवरती आहेत. मग काही जणांनी सांगितलं की हे ऑब्जेक्शन वगैरे येऊ शकतं. मग त्यानंतर आम्ही पाठलाग केला आणि मला वाटतं सलग 2 ते 3 त्यांच्या मॅनेजरशी मिटिंगा व्हायला लागल्या आणि ते काही आम्हाला उत्तर सांगत नव्हते. ओके. की ह्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे नाही आणि जसं सांगत नव्हते तसं आमचं प्रेशर वाढत होतं. ज्या अर्थी ते आपल्याला क्लिअर करत नाहीत त्या अर्थी ऑब्जेक्शन आहे असं वाटत होतं. ओके. आणि एकदा असा संध्याकाळी कॉल आला की आम्हाला फायनली मॅनेजरला भेटायचं. मग त्यांना काय म्हटलं की ऍटलिस्ट आम्हाला फक्त जे कोण येणार आहे ते मराठी येऊ देत, कारण आतापर्यंत हे तिन्ही मॅनेजर हे हिंदी बोलणारे होते. आणि त्यानंतर मग आम्हाला अंधेरीला बोलवलं. 7 स्टार हॉटेल होतं. मी आणि माझा मित्र चैतन्य काय आम्ही अगदी शेवटपर्यंत काथ्याकूट करत होतो की बाबा पुढून असं जर आर्ग्युमेंट आलं तर आपण त्याला कसं हे करायचं, डिफेंड करायचं. असं करत करत मग अचानकच समोरून सचिन आणि अंजली मॅडम दोघंही होते आणि मी खूप ठरवलेलं की बाबा सचिन पहिल्यांदा ज्या वेळेला भेटेल त्यावेळेला आपण मग हातात हात द्यायचा का दंडवत घालायचं का साष्टांग नमस्कार करायचा काय करायचं हा विचार करेतोपर्यंत सचिन जवळ आला. त्यानंच मला हस्तांदोलन केलं आणि बाकी ओळख झाली. मी ब्लँक होतो खरं तर. आम्ही सचिननं त्यावेळेला 2.5 तास चित्रपट पाहिला, अर्धा तास आम्ही बोललो, पण मी थ्रूआउट मी ब्लँक होतो. आणि कदाचित मी पाहिला असेल त्याच्या लाईफ मधला की फोटो काढलेला नाहीये. ती घटना फक्त आमच्या मेमरीमध्ये आहे. फोटो काढायचं सुद्धा माझ्या लक्षात नव्हतं 3 तासामध्ये. म्हणजे मी हँगआउट झालेलो. आणि हे 3 सचिन, लता मंगेशकरजी आणि APJ अब्दुल कलाम हे तिन्ही असे नॅशनल आयकॉन्स आहेत. ह्यांच्या समोर भेटले की लाईक ततमम प्रत्येकाचं होणारच. तसंच झालं. कारण आपण एक म्हणजे आदर्शाला आपण फक्त आता टीव्हीतच बघत होतो आणि त्याच्यावरती आपण सगळं पणाला लावून आपण चित्रपट करतोय, प्रत्यक्षात तो येतोय, अचानकपणे येतोय. हे लय सरप्रायझिंग होतं. भारी वाटलं. म्हणजे त्यावेळेस तो एक क्षण असा होता की ज्यावेळेला चला आपण सगळं पणाला लावून केलंय, सगळं विसरलो त्या गोष्टी. एनर्जी. सर आता फायनान्शियल क्वेश्चन करूया. प्रत्येकाला पिक्चरमध्ये काम करायची, पिक्चर बनवायची कुठं ना कुठं सबकॉन्शियसली आवड असते. लोक बरेच म्हणतात की मला नाही इंटरेस्ट. मनात एक कोपरा असतो जिथं प्रत्येकाला आवड असते या गोष्टीची, पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. तुम्ही त्यातून गेल्या म्हणून तुम्हाला एकदम फ्रँकली विचारतो, साधारणपणे एक पिक्चर बनवायला खर्च किती येतो आणि प्रोसेस काय आहे? आता चित्रपट बनवणे, आता याच्यामध्ये चित्रपट आपण कुठल्या दर्जाचा बनवायचा आहे याच्यावरती खूप राहतंय. ओके. म्हणजे नॉर्मली आपण 40-50 लाखामध्ये पण होतो,
म्हणजे अगदीच सुमित्रा भावे मॅडम ज्या दिग्दर्शिका आहेत त्यांनी अगदी 5 ते 10 लाखामध्ये पण तो एक चित्रपट बनवलेला आहे. इथून ते आता आपल्या चित्रपटाला साधारणतः 1.5 कोटी खर्च आला. 1.5 कोटी. तर हे चित्रपट बनवून आपण किती दर्जाचा चित्रपट बनवतोय त्याच्यावरती राहतं. फायनान्स सर भीती वाटत नाही मनात कुठेतरी की फायनान्स निघल नाही निघल? आता तुमच्या केसमध्ये तर आम्ही ऐकले तुम्ही लाईक FD म्हणून हे करून त्या केसमध्ये तुम्ही सगळं फायनान्स केलं. काय झालं कुठे की सबकॉन्शियसली भीती आहे कधी? नाही, काय झालं की ज्या वेळेला मी चित्रपट बनवायचा निर्णय घेतला त्यावेळेला जास्त वाईटात वाईट काय होईल, म्हणजे माझा एक हा स्वभाव आहे की वाईटात वाईट काय होईल हा एकदम मी एक्सेप्ट केलं होतं की मॅक्झिमम काय होऊ शकतं की आपण जे काही पैसे सगळे उभा करून जे काही आपण उभा केलेले आहेत ते सगळे बुडणार आहेत आणि आपल्याला पुढं 10 वर्ष कुठंतरी एक मार्गे काम करायचं आणि फेडायचंय. काही झालं तरी 11व्या वर्षी पुन्हा दुसरा चित्रपट बनवायचा. म्हणजे हे मी ऍक्सेप्ट केलं होतं की मॅक्झिमम काय वाईट होऊ शकतं, चित्रपट बुडू शकतो, एवढंच होऊ शकतं. ह्याच्यातून मग मी पुन्हा ती उडी घेतली आणि मला अशी कधी रुकरुक नव्हती किंवा असं भीती किंवा टेन्शन नव्हतं की आपण म्हणजे बुडणार आहोत. कारण चित्रपट म्हणजे माझं व्हिजन क्लिअर होतं की चित्रपट आपण कुठल्या दर्जाचा बनवणार आहे. त्यामुळे तो एक वेगळा कॉन्फिडन्स होता. सर तुमचं ह्याच्यावर मत काय की लोकांनी पॅशन कितपत फॉलो केलं पाहिजे? पॅशन प्रत्येकाला लाईक फायनान्शियल प्रॉब्लेम काही लोकांना असतात, काही लोकांना फॅमिली प्रॉब्लेम असतात, काही लोकांना परमिशन भेटत नाही. मग आपल्या पॅशनसाठी आपण कितपत गेलं पाहिजे पुढे? आता याच्यामध्ये कसं आहे की पॅशन फक्त पॅशनच उपयोगाची नाही. एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी फक्त पॅशन पुढं तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही. पॅशनच्या बरोबर तुमची दूरदृष्टी लागते, तुमचं व्यवस्थित प्लॅनिंग लागतं, व्यवस्थित टीमवर्क लागतं. मग ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जर मॅनेज करता आल्या म्हणजे थोडक्यात की चित्रपट बनवणे ही रिस्क आहे, फिल्म इंडस्ट्री ही रिस्क आहे, पण ह्याला जर आपण कॅल्क्युलेटेड रिस्क केली तर मग इथं म्हणजे यश मिळायचे चान्सेस जास्त असतात. सर आता प्रत्येकाला अशी संधी नाही भेटत की आपण DOP ला पैसे देऊया, डायरेक्टरला पैसे देऊया, आर्टिस्ट लोकांना पैसे देऊया. प्रत्येकाची ते संधी, पण प्रत्येकाला एक ओढ असते. कोलॅबरेशन मध्ये जी लोक काम करतात त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन? कोलॅबरेशन ही आयडिया चांगली आहे वाईट आहे कशी तुमचं त्याबद्दल? नाही, ऍक्च्युली हा प्रश्नही छान आहे आणि ही आयडियाही छान आहे. म्हणजे की कसं हे टीम वर्क आहे. म्हणजे आता काय व्हायला लागलं की अलीकडे आपल्या ग्रामीण भागामध्ये निर्माते सोडून नवीन निर्माते म्हणजे की आपली सामान्य घरातली पोरं सुद्धा काहीतरी ह्याच्यामध्ये करायचं आहे अशा भावनेनं ते करायला लागलेले आहेत. आणि ज्या वेळेला आपण पहिला प्रोजेक्ट करतो अशा पद्धतीचा, म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही केलं, तर या वेळेला म्हणजे फक्त क्रिएटिव्हली टीमवर्कला आपण येतोच एकत्र, पण त्याचसोबत जर आपण फायनान्सला आपण जर एकत्र आलो तर ही गोष्ट खूप चांगली आहे, त्या प्रोजेक्टसाठी चांगली आहे की याच्यातून काय होईल की म्हणजे एकमेकाच्या भावनेतून ते म्हणजे तो प्रोजेक्ट हा पूर्ण होऊ शकतो आणि फायनान्स जर डिस्ट्रीब्यूट झालं तर ते एक प्रेशर कमी राहतं. आणि हा नक्की चांगला आणि हे करावं, म्हणजे की ही आयडिया खरं तर अंमलात आणली गेली पाहिजे. आणि प्लस असा देखील एक बेनिफिट आहे की प्रोडक्शनमध्ये जास्त पैसे लागतात कारण की आपण आर्टिस्ट लोकांना नंतर पे करणार असतो आफ्टर रिलीज. बरोबर आहे ना. मग याच्यामध्ये कसं की आता आमच्या तेंडल्या चित्रपटामध्ये आमचे जेवढे काही कलाकार किंवा तंत्रज्ञ होते ह्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे की अगदी त्यावेळेला आमची पेमेंट म्हणजे त्यावेळेला त्यांना पेमेंट द्यायची गरजच नाही लागली आम्हाला. तर फक्त त्यावेळेला आमचं हे कोलॅबरेशन नव्हतं, ते आम्ही कसं की फीजवरती आम्ही केलं होतं. पण कोलॅबरेशनमध्ये ते जास्त फायद्याचं आहे हे मॉडेल, कारण ह्याच्यामध्ये कसं की सगळेच पळतात, म्हणजे टीमवर्क असतं, तर सगळ्यांनाच क्रिएटिव्हली आणि फायनान्शियली पण जर बेनिफिट भेटत असेल त्या पर्सेंटेजमध्ये तर हे मॉडेल म्हणजे फायद्याचं. कलेक्टिव्ह ड्रीम असतं सगळ्यांचं. सर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतोय जर पिक्चर बनवून झाला तर पुढं काय? म्हणजे थिएटरमध्ये स्क्रीन मिळतात, ते स्क्रीनची प्रोसेस काय आणि साधारणपणे किती खर्च येतो मराठी फिल्मसाठी? ज्या वेळेला चित्रपट बनला जातो त्यावेळेला दिग्दर्शकाचा, निर्मात्याचे त्याचं एक सगळी ओढ असते ती आता फक्त आपला चित्रपट प्रदर्शित करणं याच्याकडे असतं. आता प्रदर्शित करण्यामध्ये पण तसे ऑप्शन आहेत, म्हणजे आपण OTTला जाऊ शकतो, सॅटेलाइटला जाऊ शकतो, पण ह्याच्यातला सगळ्यात प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे थिएटरला चित्रपट रिलीज करणं. तर बनवणं म्हणजे आमचा तेंडल्या चित्रपटाचा अनुभव हा होता की एक वेळ म्हणजे ज्यावेळेला बनवत होतो त्यावेळेला बनवणं अवघड वाटत होतं, आणि ज्यावेळेला बनवला त्यावेळेला डिस्ट्रीब्यूट करणं हे प्रचंड अवघड काम आहे असं आम्हाला अनुभवाला आलं. जर्नी कशी होती तुमची ती डिस्ट्रीब्युशनची? तर आता याच्यामध्ये
म्हणजे आम्ही खरं तर बनवला 2018 साली, पण Okay. मध्ये कोरोना असल्यामुळे आम्ही 3 वर्ष आमची अशीच गेली. त्यानंतर सुनंदन लेले सर टीमचे कॅप्टनने म्हणजे हो. सगळी सूत्र हातामध्ये घेतली आणि त्यावेळेला मग पहिला टप्पा आम्ही घेतला की एक चांगला डिस्ट्रीब्युटर बघणं. ओके. आता आपलं कसं असतं की आपण चित्रपट ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला महाराष्ट्रात खूप थिएटर्स आहेत, पण तिथं आपण डायरेक्टली चित्रपट लावू शकत नाही. ओके. एक सिस्टीम आहे तिथं, तर त्या सिस्टीमच्या थ्रू आपल्याला जावं लागतं. ओके. त्याच्यामध्ये पहिलं असतं की आपण डिस्ट्रीब्युटर आपण आपला फिक्स करणं. खूप सारे डिस्ट्रीब्युटर असतात. ओके. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. तर मग आम्ही डिस्ट्रीब्युटर आम्ही पहिल्यांदा म्हणजे आपल्या पिक्चरचं कोण आहे डिस्ट्रीब्युटर? आपल्या ऑगस्ट एंटरटेनमेंट म्हणून आहे ओके. मुंबईमध्ये. तर आपण त्यांच्याशी टायअप केलं. तर डिस्ट्रीब्युटरांची पुढे एक चेन असते. म्हणजे थिएटर्समध्ये आता थिएटर्स 2 प्रकारचे असतात. एक सिंगल स्क्रीन असतं आणि एक मल्टिपल स्क्रीन असतात. तर याच्यामध्ये त्यांचे सगळे गोष्टी ठरलेल्या असतात पुढं. तर आपण डिस्ट्रीब्युटर एक विंडो आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटरचे पण खूप जबाबदारी असतात पुढं. तिथून परत पुढं एक्झिबिटरकडं जातो, जो की आपल्या महाराष्ट्रामधला UFO हा ब्रँड आहे, जो की सगळ्यात मोठा आहे. तर त्यानंतर मग डिस्ट्रीब्युटरची पण एक फी असते किंवा पर्सेंटेज असतं. साधारणतः रिलीज व्हायच्या अगोदर 2 महिन्यापासून ह्या हालचाली होत असतात. डिस्ट्रीब्युटरला भेटणं. मग आता याच्यामध्ये कसं आहे की आपण म्हणजे अनेक डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यामुळं आपल्याला जो चांगली ऑफर देईल, आपल्याला विश्वास बसेल की जो चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढं कमवून देऊ शकतो. तर आपण त्याच्याशी बरोबर टाईप करायचं. 2 महिन्यापासून ही प्रोसेस चालू होते. एक ठराविक टप्प्यावरती आल्यानंतर महिन्याभराच्या अवधीमध्ये आपण एक ॲग्रीमेंट केली जाते दोघांच्या मध्ये. त्यानंतर आपल्याला जे काही पाहिजे थिएटर महाराष्ट्रामध्ये ते आपण त्यांना पुढं दिले जाते. त्याच्यानंतर ते आपल्याला सुचवतात की अरे नाही, याच्यापेक्षा आपण हे घेऊयात, याच्यापेक्षा हा घेऊयात, कारण त्यांना अनुभव असतो. तर हे एक साधारणतः हा प्लॅन बनवला जातो आणि त्यानंतर मग ज्या वेळेला आपला रिलीज असतो, शुक्रवारी आपला साधारणतः रिलीज करतो ना, तर त्याच्या 1-2 दिवस अगोदर एक्झॅक्ट किती भेटणार आहेत हे त्याच वेळेला समजतं. ओके. सर, आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट काय भरायला लागतं स्क्रीनसाठी? नाही, तसं काही नाही. ओके. सर, साधारण आपला टेंडल्या पिक्चर किती स्क्रीनमध्ये रिलीज झाला? आपला साधारणतः 105 ते 110 थिएटरमध्ये सुरुवातीला. आय थिंक सो मराठीला स्क्रीन्सच ऑन अन ॲव्हरेज 400च्या आसपास आहेत मराठी फिल्मसाठी. पुन्हा एकदा विचारा. मराठी फिल्मसाठी स्क्रीनच ऑलमोस्ट 400 ते 500च्या आसपास आहेत. हो. बाकीचे मोस्टली हिंदी फिल्म रिझर्व होतात. हां, म्हणजे मल्टिप्लेक्सवाले जरा प्रिफर करतात. म्हणजे इन जनरल मराठी डायरेक्टर्सना असं वाटतं का की हिंदीमध्ये करूया, कारण की स्क्रीन जास्त आहेत. तिकडे जिथं 4,000-4,500 स्क्रीनमध्ये खेळायचे, तिथं मराठी एक लिमिटेड सेगमेंट आहे 700-700 स्क्रीनचा. नाही, असंही नाहीये की मराठी चित्रपट सगळे चालत नाहीत. खूप चित्रपटांनी सैराट असेल किंवा त्याच्यानंतर मुळशी पॅटर्न असेल, वेड असेल, चित्रपटांनी सिद्ध केलंय की हा म्हणजे मराठी चित्रपट चालले जातात. डेफिनेटली. पण ते मग तशा स्वरूपाचे ते चित्रपट असावे लागतात. सगळ्या अंगानं ते परिपूर्ण असावे लागतात. कारण सैराटनं हे सिद्ध केलं की 100 कोटी महाराष्ट्रातून मिळवू शकतो, फक्त महाराष्ट्रातून. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आहे आणि बघणारा पण आहे. फक्त तसा चित्रपट तिथं असला पाहिजे. सर, बऱ्याच लोकांना फिल्म मेकिंगमध्ये कन्सेप्ट कळत नाही. एखाद्या डायरेक्टरचा काय रोल असतो आणि त्या डायरेक्टरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असतात? डायरेक्टर हा होल अँड सोल आहे हे फिक्सच आहे, पण एक्झॅक्टली त्याचे रोल्स काय आहेत त्या ह्याच्यात आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं डायरेक्टर हा म्हणजे कॅप्टनच असतो. म्हणजे जोपर्यंत आपण डायरेक्टरची सगळ्यात मुख्य भूमिका असते की चित्रपट हा पूर्ण व्यवस्थित बनवणे. निर्माता पैसे देत असतो, पण ते काळजीपूर्वक वापरून त्याचा एक दर्जेदार एक कलाकृती बनवायची आणि निर्मात्याच्या हातामध्ये द्यायची. ही पूर्णतः जबाबदारी डायरेक्टरची असते. ही निर्मात्याकडूनची ही जबाबदारी असते. आणि डायरेक्टर सोबत काही 40-50 जण असतात, जे त्याची टीम असते. ओके. तर ह्या टीमला घेऊन काम करवून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची डायरेक्टरची जबाबदारी. ओके. आता याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याकडं व्यवस्थित पैसे येतात निर्मात्याकडून, त्यावेळेला हे काम थोडं सुकर असतं डायरेक्टरचं. म्हणजे व्यवस्थित पैसे आले की व्यवस्थित आपण पुढच्यांना पेमेंट केलं की ते पण चांगल्या पद्धतीनं काम करून घेतात. डायरेक्टर निवांत क्रिएटिव्हली विचार करून काम करू शकतो. पण ज्या वेळेला निर्मात्याकडं कमी पैसे असतात, त्यावेळेला दर्जेदार चित्रपट बनवायचा असेल तर तिथं डायरेक्टरचं स्किल खूप लागतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की डायरेक्टर हा क्रिएटिव्ह तर असावाच, पण सोबत त्याला म्हणजे माणसं मॅनेज करता आली पाहिजेत. माणसांचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे.
ओके. म्हणजे आपण सेटवर असताना आपलं जे काही लोक आहेत हे हम्म. आपलं कुटुंब कसं होईल हम्म. ही त्यानं त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय झालं की एक वेळ आमच्या तेंडल्या चित्रपटामध्ये अशी अवस्था होती की हम्म. आमच्या अकाउंटला 0 पैसे असताना आम्ही 10-10 दिवस शूटिंग केलंय आणि प्रत्येक दिवसाचा खर्च होता 1.5 ते 2 लाख रुपये. म्हणजे हो. हे कधी शक्य होतं ज्या हम्म. वेळेला आपण म्हणजे सगळेच आपला प्रोजेक्ट मानलं जातं. हम्म. म्हणजे एक कुटुंब बनतं आपलं. हम्म. त्यावेळेला ह्या गोष्टी शक्य आहेत. डायरेक्टरला बरेच काम असतात. फॉर एक्झाम्पल एडिटर बरोबर एडिटिंग करायचं असतं. बरोबर. कलर करेक्शनला जो डीओपी हे कलर करेक्शनचा एजंट असतो त्याच्यावर पण बसायचं असतं. डीओपी वर शॉर्ट डिव्हिजन करायला बसायचं. बरोबर. रायटर बरोबर स्टोरी लिहायला बसायचं. बरोबर. ऍक्टर्स बरोबर रिहर्सल करायला बसायचं. हेप्टिक नाही का ही सगळी प्रोसेस? कुठंतरी एक मानसिक छळ की अरे इथं पण तिथं पण ह्याचा पण फोन त्याचा पण फोन, कसं मॅनेज? नाही आता कसं आहे म्हणजे डायरेक्टर हा लीडर असतो आणि म्हणजे हे लीडरचे गुण आहेत की त्याला ॲट अ टाइम मल्टीटास्किंग करावं लागतं. ओके. आणि तो म्हणजे एव्हाना तो तयार झालेला असतो. म्हणजे ओके. वेगवेगळ्या सिच्युएशन कशा हँडल करायच्या हा तो तयार झालेला असतो. म्हणजे आम्ही चित्रपट बनवताना म्हणजे खूप प्रसंग आले. अ, पण हे कसं आहे म्हणजे आपले डायरेक्टर हा ॲक्टर असावा लागतो. ज्यावेळेला काही हतबलता असते त्यावेळेला आपण चेहऱ्यावर दाखवून उपयोगाचं नसतं. बरोबर. म्हणजे पुढच्या टीमचं आपल्याला मनधैर्य आहे तसं ठेवायचं असतं. आणि म्हणजे ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे पॅशन जर असली तर आपल्याला एफर्ट्स पण प्रेमाचे वाटतात थोडक्यात. हां, तसंच आहे ते. चल मग आपण रॅपिड फायर क्वेश्चन्स कडे आता वळूया. नक्की. यामध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये आन्सर द्यायचे आहेत आणि जेवढं क्विक तेवढं बेटर. फिल्म बनवताना सर्वात मोठी अडचण काय होती? पैशाची. फायनान्शियल. आणि ती कशी मॅनेज झाली? घरावरती कर्ज काढलं, रानावरती काढलं, मित्रमंडळी सोनं गहाण ठेवलं. कुठे एक थोडाफार बर्डन असलंच त्याचा? बर्डन ॲक्च्युअली पैशाचं पेक्षा ह्यांनी ठेवलेला विश्वासाचं होतं. बरोबर. म्हणजे हा विश्वास सार्थ करून दाखवायचं हे बर्डन होतं. तेंडल्यामध्ये तुमचा फेवरेट सीन कोणता? तेंडल्यातला आवडता सीन हा ज्यावेळेला हिरो आणि तो बारका हिरो सायकलवरून जातात. हा. तो माझा आवडता आहे. बरोबर. जास्त बेस्ट बॅट्समन कोण आहे? सचिन तेंडुलकर का विराट कोहली? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. हा, विराट आता तसा रेकॉर्ड तोडा लागलाय सचिनचा 100 शतकांचा. कोणत्या हिरो आणि हिरोईन सोबत काम करायला तुम्हाला आवडेल? खूप सारे आहेत आता मराठीमध्ये. हिंदीमध्ये आहेत राजकुमार राव. राजकुमार राव. कोणत्या जॉनरचं फिल्म बनवायला तुम्हाला आवडेल नेक्स्ट? रिअलिस्टिक. रिअलिस्टिक. म्हणजे आपली स्टाईल रिअलिस्टिकच आहे. कोणता फिल्म बनवणं जास्त कठीण आहे? कॉमेडी, हॉरर की इमोशनल, रोमॅन्टिक? ॲक्च्युअली आता पहिलाच माझा जॉनर झालेला आहे. त्यामुळे बाकीच्या जॉनरबद्दल फारसा अनुभव नाहीये. ओके. रिअलिस्टिक. पण ते प्रत्येकाचं काही ना काहीतरी रिअलिस्टिक बनवायला चॅलेंज असतं. म्हणजे एवढं तर मला माहिती आहे. पुढचा प्रोजेक्ट कधी येईल तुमचा? पुढचा 2025. 2025. जर टाइम मशीन मधनं मागं जाऊन तुम्हाला एक ऍडवाइस देणार असला तर ती ऍडवाइस कोणत्या देशाला? टाइम मशीन मधनं भूतकाळात जाऊन स्वतःला जर तुम्ही ऍडवाइस देणार असला ती कोणत्या देशाला? भारी प्रश्न आहे. नाही, माझा कॉन्फिडन्स बिल्ड करेन. कॉन्फिडन्स लाईक कर तू यशस्वी होशील. हा. ओके. तुमच्या मूवी बद्दल कोणती फीडबॅक न तुम्हाला इमोशनली टच किंवा सरप्राईज केलं? जी ऑडियन्सची प्रतिक्रिया आली ते त्यातनं? मला खरं तर म्हणजे आशुतोष गोवारीकर सरांनी ज्यावेळेला फिल्म बघितली आणि त्यांनी जो मला काही अभिप्राय दिला तो म्हणजे खूप एनर्जी देणार होता आतापर्यंतचा. काय होतं? खूप जणांनी चित्रपटाला ॲप्रिशिएट केलं. म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे अगदी सामान्य प्रेक्षकांना बघितलेल्या प्रत्येकाच्या ह्याच्यातून मला प्रेरणा भेटत होती. पण आशुतोष गोवारीकर सरांनी ज्यावेळेला, कारण त्यांनी लगान सारखा चित्रपट हँडल केला आहे क्रिकेटवरचाच, आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या नजरेतून ते दिसत होतं की कशा पद्धतीनं मुलं हँडल केली. त्यांचा पहिला प्रश्न होता की तुम्ही मुलं कशी हँडल केली. सर तुमचा फेवरेट पिक्चर कोणता? एक जुना सांगायचा आणि एक आताचा रिसेंट सांगायचा. मी खरं तर जास्त चित्रपट पाहत नाही. तेंडल्या का? तेंडल्याच म्हणूयात. ओके. तुमचे फेवरेट डायरेक्टर कोण आहेत? एक मराठी मधले आणि हिंदी मधले.
मराठीतला उमेश कुलकर्णी. अरे वा. आणि हिंदीमध्ये? नाही पाहत मी जास्त. सर तुम्ही जास्त प्रेफरन्स कशाला देणार, थिएटर रिलीजला का OTT रिलीजला? थिएटर रिलीज. थिएटर रिलीज ऑडियन्स. थिएटर रिलीज म्हणजे 75 mm 35 mm मध्ये मजा असते. कारण आपण एकत्र चित्रपट बघणं ही जी काही मजा आहे ना, ही सिंगलमध्ये किंवा छोट्या मोबाईलमध्ये मजा नाही. तुमच्या पिक्चर मधला तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग सीन कुठला करायला अवघड गेला? सगळ्यात चॅलेंजिंग सीन हा विहिरीमध्ये ज्या वेळेला हिरो जाऊन खाली दगड फोडत असतो ना, तो सीन खरं आम्हाला चॅलेंजिंग होता खूप. शूटिंगला खूप चॅलेंजिंग होता. कारण 50 फूट विहीर होती आणि त्याच्यामध्ये पायऱ्या नव्हत्या. आणि जी काही आम्ही यारी लावलेली ती यारी नंतर मला समजलं शूटिंग करताना की ती 10 वर्ष झाली ती वापरली नव्हती. आणि त्याचे जे दोर होते ना ते धागे निघले होते. अवघडच. आणि त्याचं जे घमेल होतं का त्याचं खाली आपण उभा राहतो तर त्याचं फक्त ते अधिक चिन्हाचंच होतं फक्त. बाकीचा खालचा पत्रा निघून गेलेला. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये शूट करणं हे खूप चॅलेंजिंग होतं. कारण कॅमेरामन एकतर खाली यायला तयार नव्हता एवढ्या खाली. कारण कॅमेऱ्याचं बजेट खूप असतं ना. जर तुम्ही डायरेक्टर नसता तर काय केलं असतं तुम्ही? शेती केली असती, लेखक बनलो असतो. अरे वा. टीचिंग केलं असतं. तुम्हाला तुमचं मूवी शूट करायला किती दिवस लागले? त्यावेळेला साधारणतः 50 दिवस लागले. 50 दिवसात? 50 दिवस शूट केला आपण. अरे वा. पण हे 50 दिवस एक सलग नाही शूट केलं. त्याला आम्हाला 2 वर्ष लागली. ओके. लोकेशन वाईज नाही. म्हणजे आमचा सगळ्यात मेन स्ट्रगल होता फायनान्स उभा करणं. जसं पैसे जसे येत होते तसं आम्ही शेड्यूल लावत होतो. ओके. त्यामुळे आम्हाला म्हणजे 1.5 वर्ष तर आमचं गेलं त्याच्यामध्ये. सर आता नेक्स्ट राऊंड आहे तो 1 वर्ड राऊंड आहे. ठीक आहे. मी एक शब्द सांगणार, ते शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात जी पहिली प्रतिक्रिया येते ती सांगायची. माझा पहिला शब्द आहे क्रिकेट. सचिन तेंडुलकर. अवॉर्ड जो तुम्हाला भेटला? राष्ट्रीय पुरस्कार. राष्ट्रीय पुरस्कार. अरे वा. फेवरेट ऍक्टर तुमचा? राजकुमार राव. डायरेक्शन? उमेश कुलकर्णी. चित्रपट म्हणलं पहिला मनात काय विचार येतो? तेंडल्या. टीम बिल्डिंग? टीम वर्क म्हटलं की तेंडल्या. ओके. सर फिल्म मेकिंग मध्ये बरेचसे ऍस्पेक्ट्स असतात. आता जसं की कॅमेरामॅन असतो, डायरेक्टर असतो, स्पॉट्स बॉय असतात, एडिटर्स असतात, साऊंड असतो, ऍक्टर्स, साऊंड. ह्यामध्ये आता एखाद्या नवीन ह्याला उतरायचं असलं किती स्कोप आहे? ॲज अ बिझनेस मॉडेल फिल्म मेकिंग मध्ये किती स्कोप आहे? याच्यामध्ये करिअरला आहे संधी. म्हणजे याच्यातल्या ज्या काही फील्ड आहेत म्हणजे की टेक्निकल फील्ड आहेत, खास करून कॅमेरामन असेल, साऊंड रेकॉर्डिस्ट असेल, एडिटिंग असेल, यांना म्हणजे तुम्ही जर प्रॉपर त्याचा अभ्यास केला आणि तुम्ही जर प्रॉपर अनुभव घेतला तर यांना खूप वाव आहे. त्याच्यानंतर डिरेक्टर म्हणजे की जे ऍक्टरला थोडासा स्ट्रगल जास्त आहे. वाव आहे पण स्ट्रगल आहे. कारण ऍक्टरचं निर्णय हा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या हातामध्ये असतो. आणि टेक्निकल लोकांचं कसं आहे की कंटिन्यू त्यांना प्रोजेक्ट भेटत असतात. म्हणजे एक प्रोजेक्ट झाला की कंटिन्यू दुसरीकडे जाऊ शकतात ते. आणि आता काय झालं की एकतर OTT आणि OTT वरती एवढे काही आता प्रोजेक्ट्स बनतायत ना मुंबईतून. म्हणजे इंडस्ट्री खूप वाढायला लागलेली आहे. त्यामुळं करिअरला खूप संधी आहेत. सर बऱ्याच वेळा चित्रपट बनवताना लोकांचे विचार जुळत नाहीत, डायरेक्टर प्रोड्युसरचे विचार जुळत नाहीत. ह्याला आपण क्रिएटिव्ह डिफरन्स म्हणतो. बरोबर. मग त्यामध्ये काम होत असतं पण कुठे ना कुठे निगेटिव्हिटी आलेली असते. त्या निगेटिव्हिटीला तुम्ही कसं टॅकल करता आणि सेटवर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट कसं ठेवता? आले होते असे बरेच प्रसंग आपल्या तेंडल्या चित्रपटाच्या वेळेला आले होते. म्हणजे ज्या वेळेला मी आणि माझा सहकारी नचिकेत वईकर आम्ही दोघं डिरेक्शन करत होतो. पण ह्या गोष्टी आम्ही हेल्दी घेतल्या. म्हणजे की क्रिएटिव्ह डिफरन्स हा बाकीच्या क्रू मेंबर बरोबर पण येत असतो. पण शेवटी बाकीच्या हे कसं एक डिरेक्टरची एक व्हिजन असते. ह्या व्हिजनला मॅच होण्यासारखेच गोष्टी पुढच्याकडून याव्या लागतात. आणि कधी कधी ज्या वेळेला येत असतो डिफरन्स तर त्यांना पण थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणजे डिरेक्टरच्या व्हिजनसाठी त्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. आणि पण असंही नाही की हे सगळं वन वे होतं. म्हणजे डिरेक्टर हा काही असा परिपूर्ण नसतो. म्हणजे बाकीचे जे क्रू मेंबर्स असतात ते यासाठी असतात की डिरेक्टरच्या व्हिजनमध्ये अजून काय ऍड करता येईल. तर अशा वेळेला डिरेक्टरनं पण थोडं फ्लेक्झिबल असावे की पुढच्याकडून आपल्याला ते इनपुट
घेता यावं. थोडक्यात वन मॅन विजन होणं पेक्षा जरा याच्यामध्ये creative टू वे feedbacks, क्रिएटिव्ह फ्रीडम असावं लागतं Feedbacks आणि दिले डायरेक्टरनं निर्णयामध्ये फ्लेक्झिबल असावं लागतं. राहिलं बरोबर. सर आता एक अशी प्रसंग पण आहे, मार्केटमध्ये बरेचसे फ्रॉड मॅनेजर्स आहेत जे म्हणतात की आम्ही खूप सारे तुमचा सुळसुळाट आहे. आम्ही तुमचा प्रोजेक्ट ओटीटीवर रिलीज करतो, एवढं कट हा, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ह्या अशा गोष्टींचा खूप सुळसुळाट आहे. आणि माझ्या काही मित्रांमध्ये हा प्रसंग देखील आला हो, की त्यांनी थिएटर स्क्रीनसाठी पेमेंट केली हा. पण ते ऍक्च्युअल मध्ये फ्रॉड निघाला. बरोबर. की खूप साऱ्या गोष्टी कसं होतात. ओळखायचं की कोणती प्रोसेस बरोबर आहे आणि कोणत्या प्रोसेसनं जावं किंवा कोणतं नाही. आता याच्यामध्ये कसं आहे की जे काही ऑथेंटिक याच्यामध्ये असं आहे की जे काही ऑथेंटिक प्रोडक्शन हाऊसेस आहेत, थेट यांच्याशीच आपण संपर्क साधणं, यांच्याशीच आपण डील करायचा प्रयत्न करणं हे जास्त सोयीस्कर आहे असं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टींना जर टाळायचं असेल तर. ओके सर, तुम्ही कुठली सजेस्ट करता, लाईक एखादं सजेशन द्यायचं असलं तुम्हाला नवीन एखाद्या डायरेक्टरला? नवीन डायरेक्टरसाठी काय आहे की डायरेक्टरकडे एकतर क्रिएटिव्ह सगळ्यात पहिलं माझं सजेशन आहे की डायरेक्टरकडे एकतर क्रिएटिव्ह माइंड असलंच पाहिजे. सोबत त्याचं कॅरेक्टर एक स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडं पेशन्स लागतो, त्याच्याकडं कॉन्फिडन्स पाहिजे, त्याच्याकडं एक दूरदृष्टी पाहिजे की आपण निर्मात्याचे एवढे पैसे आपण लावणार आहे तर ते त्याला परत रिटर्न कसे मिळवून द्यायचे, हा त्याच्याकडे हे एक विजन पाहिजे. म्हणजे हे विजन मला आताच्या नवीन बऱ्याच जे काही दिग्दर्शक बनवू इच्छितात ना, त्यांच्यामध्ये थोडंसं मला ते जास्त दिसत नाहीये. म्हणजे हे दिग्दर्शक जे आहेत नवखे, तर ते लिखाणावरती कमी काम करतात. त्यांना काय असतं की पटकन चित्रपट बनवायचा आणि पटकन तो आपण रिलीज करायचा. हे अशा दृष्टिकोनाचे बरेच दिग्दर्शक आहेत. पण काही दिग्दर्शक आता नवीन आहेत, खूप सारे आहेत की जे प्रॉपर लिखाणावरती काम करतात. त्याच्यानंतर निर्मात्याचा पैसा जो आहे तो काळजीपूर्वक वापरतात आणि पुन्हा आहे तसा परत मिळवून देतात. आपण बॉलिवूडमध्ये बघायला लागले की बरेचसे पिक्चर कमी, प्रोजेक्ट जास्त आहेत. होय. प्रोजेक्ट बनवायचा आहे, फायदा काढायचा आहे, बाहेर पडायचा आहे. ते त्या टाईपमध्ये चालू आहे सगळे. त्या टाईपमध्येच चालू आहे. सर आता एक अशी देखील कन्सेप्ट आहे की मराठी पिक्चरला गव्हर्नमेंट सबसिडी भेटते, ग्रँट भेटतो. त्याची प्रोसेस काय आणि काय काय आपल्याला क्वालिटी मेंटेनसाठी काय काय करायला लागतं आणि त्याची एक लिमिट काय आहे, किती भेटते? याच्यामध्ये आपलं जे काही शासकीय अनुदान आहे तर ते साधारणतः त्याच्या 2 कॅटेगरी आहेत. म्हणजे ए कॅटेगरी आहे आणि एक बी कॅटेगरी. ए कॅटेगरीमध्ये 40 लाख भेटतात आणि बी कॅटेगरीमध्ये निवड झाली की आपल्याला 30 लाख भेटतात. आता याच्यासाठी काही अटी आहेत की तुमचा एकतर चित्रपट बनवला गेला पाहिजे. तो आपल्या एक 6 झोन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर या 6 झोनमध्ये काही किमान एक 10-15 थिएटरला तो लागला गेला पाहिजे. तर त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची ती अनुदानाची एक फाईल बनते. ती फाईल तुम्ही गोरेगावला फिल्म सिटी आहे, तिथं आपण सबमिट करायची. त्याच्यानंतर मग वर्षामध्ये 1-2 मीटिंग्स होतात चित्रपट सिलेक्शनसाठीच्या. तर त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे सगळ्या अंगानं तो चित्रपट बघितला जातो, तुम्हाला मार्किंग केलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला मग चांगलाच काही ठराविक मार्क्स असतात. तर त्याच्या पुढे गेलेत की तुम्हाला A भेटतो, त्याच्या अलीकडं B भेटतो आणि एक ठराविक मार्क्सच्या खाली जर आला तर तुम्ही नापास झाला की तुमचं चित्रपट हा बाजूला ठेवला जातो. सर, आजकाल टेक्नॉलॉजी फार इम्पॉर्टंट रोल प्ले करायला लागले. CGI, VFX, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं फिल्म मेकिंगचा एक पार्ट बनलाय. पण काही ट्रेडिशनल डायरेक्टर्स आहेत जे अजून ट्रेडिशनल पद्धतीने बनवतात. टेक्नॉलॉजी किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते फिल्म बनवण्यात, प्लस आपण ट्रेडिशनल वेनं आजच्या काळात पिक्चर बनवू शकतो का? नक्कीच. म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीनं हा आपण पहिल्यापासून बनवत आलाय. टेक्नॉलॉजी ही नंतर डेव्हलप झालेली आहे. टेक्नॉलॉजी आपल्या चित्रपटाला म्हणजे आपण जसं की आपल्यावरती आपण सोन्याचे काही दागिने वगैरे घालतो, तशी आपल्याला ते चांगली एन्हान्स करते. म्हणजे चित्रपटाला एका दर्जाला नेऊन ठेवते. पण ती म्हणजे मला असं वाटतं की ते आशय म्हणजे कंटेंटला कधीच सरपास करून जाणार नाही. कंटेंटपेक्षा ती कधीच महत्त्वाची नसणार. म्हणजे आजसारखे म्हणजे मोठे जे डायरेक्टर आहेत, क्रिस्टोफर नोलन असतील, तर हे कमीत कमी वापरायचा प्रयत्न करतात टेक्नॉलॉजी. आणि बाकीचे बरेच म्हणजे असेही दिग्दर्शक आहेत की ते मोस्टली टेक्नॉलॉजीचा वापर करतात पण तिथं कंटेंट कमी पडतो. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की कंटेंटला न्याय देण्यासाठी टेक्नॉलॉजी असावी इथपर्यंत.
सर आज देखील गावांमध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी लोक स्टोरीला जास्त प्राधान्य देतात. हो. फिल्म मेकिंग प्रोसेस पेक्षा. हो. लाईक आता डेली सोपचे जे सिरियल असतात त्याची बरोबर एकदम टिपिकल नॉमिनल फिल्म मेकिंगची प्रोसेस असते, बरोबर पण त्याची स्टोरी इम्पॅक्टफुल असते, त्यामुळे लोक ते रोज बघतात. बरोबर. मग तुमचं काय मत आहे? लाईक फिल्म मेकिंगची प्रोसेसला जास्त महत्व दिलं पाहिजे का स्टोरी टेलिंगच्या फॉर्मॅटला? आता म्हणजे मालिकांमध्ये आपल्या स्त्रिया अटॅच होतात कारण ते आपलं स्वतःचं म्हणजे घरचंच आहे असं वाटतं त्याच्यामध्ये. आणि ते ते मेकिंग थोडंसं वेगळं पडतं. फिल्म मेकिंगमध्ये पण आपण जर जेन्युइन विषय घेतले म्हणजे आपला आता तेनले असं जर उदाहरण घेतलं तर म्हणजे आपलं रोजच्या जीवनातले आपण आपल्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते बघणाऱ्याला पण वाटलं पाहिजे की अरे हा आपला आहे. आणि असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला फक्त जरी स्टोरी टेलिंग असेल म्हणजे आम्ही ज्यावेळेला त्यांना चित्रपट बनवला म्हणजे चित्रपट बनवायला घेतला त्यावेळेला बजेट खूप कमी होतं आणि माझं एकच टार्गेट होतं म्हणजे एक वेळ आपण कॅमेरा हलक्यातला घेऊ, ओके, साऊंड आपल्याला एकदम हलक्यातला घेऊ म्हणजे इथं काही गडबड झाली तरी चालते, पण कॅमेरा समोर जे काही ऍक्टिंग चालू आहे तिथं कुठली मला म्हणजे तिथं मला कुठंही कॉम्प्रोमाइज नको पाहिजे होतं. ओके, कारण लोक बघताना हे कॅमेरा कसा लावलाय किंवा त्याचा साऊंड कसा येतोय हे एक वेळ विसरतात. ज्या वेळेला ते पात्राशी अटॅच होतात त्यावेळेला ते सगळं विसरतात. त्यामुळे मी पहिल्यापासून एकमेव मी टार्गेट ठेवलेलं की कॅमेरा समोर जे घडतंय ना त्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. बरोबर. सर तुम्ही ऍक्टर्सला सिलेक्ट करताना प्रोसेस कोणती वापरता? लाईक कशा पद्धतीने तुम्हाला जज होते की नाही हा व्यक्ती हा रोल करू शकतोय किंवा हा व्यक्ती हा रोल करू शकत नाही, कसं तुम्ही ते निरखता याला? आता याच्यामध्ये ज्या वेळेला मी लिहितो त्यावेळेला लिहितानाच ते कॅरेक्टर खरं तर माइंडमध्ये आपल्या तयार झालेलं असतं आणि त्यानंतर मग आपण ज्यावेळेला ऑडिशनला आपण बाहेर पडतो तर म्हणजे पहिल्यांदा आपण ज्यावेळेला ऑडिशन घेतो त्यावेळेला मी पहिल्यांदा ऍक्टिंग कमी बघतो. तर त्याच्या अगोदर फक्त त्याचा कॅमेऱ्यासमोरचा प्रेझेन्स कसा आहे, तो दिसायला कसा आहे. म्हणजे पहिलं की एकतर त्याचं दिसणं पात्रला आपल्याला जसं साजेल आहे तसं आहे का, आणि दुसरं की तो किती बेफिकीर आहे कॅमेऱ्यासमोर. ऍक्टिंग एक वेळ कमी आली तरी चालेल. माझा हा तिसरा क्रायटेरिया आहे ऍक्टिंगचा. पहिले हे 2 क्रायटेरिया माझ्यासाठी महत्त्वाचे. मग याच्यामध्ये तो पास झाला तर मग मी त्याच्यानंतर म्हणजे माझा विश्वास आहे की त्याला आपण ऍक्टिंग त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्ह करू शकतो. सर आता प्री प्रोडक्शन जी कन्सेप्ट आहे पिक्चर बनायच्या आधीची जी प्रोसेस, साधारणपणे तुम्हाला किती प्री प्रोडक्शन मध्ये किती टाइम गेला तुम्हाला आणि कसा कसा अनुभव होता तुमचा? तुम्ही सेटवर जेव्हा पहिल्या दिवशी पोहोचायच्या आधीची सगळी प्रोसेस. आता याच्यामध्ये चित्रपट बनवण्यासाठीच एक फॉर्मॅट आहे, एक टिपिकल फॉर्मॅट आहे की त्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 महिने ते 3 ते 5 महिने आपण प्री प्रोडक्शनसाठी घेतो. त्याच्यानंतर साधारणतः 30 ते 50 दिवस आपण शूटिंगसाठी घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचे 4 ते 5 महिने आपण पोस्ट प्रोडक्शनसाठी घेतो. म्हणजे हा एक वर्षामध्ये चित्रपट बनवणं हा असं असतं. त्यांल्याच्या वाटेला तसं काही आलं नाहीये. म्हणजे आम्ही फक्त लिखाणच म्हणजे मी एक लिखाणामध्ये कधी मला चित्रपटाचं लिखाण कधी केलं नव्हतं. तर ज्यावेळेला लिखाणच मी करायला सुरुवात केली माझं 3 वर्ष मी स्क्रिप्टच लिहित होतो. ओके. त्याच्यानंतर मुलं शोधायला 2012 साली 2012 डिसेंबरला मी लिखाण चालू केलं होतं. माझं 2015 पर्यंत लिखाणच चालू होतं. ओके. मग त्यांच्यामध्ये असं एक ठराविक 3 ते 5 महिन्यात आपण प्री प्रोडक्शन करायचंय, पुन्हा लगेच शूटिंग लावायचंय, हे असा प्रकार नव्हता. म्हणजे अनुभव कमी असल्यामुळे पुढं काय करायचं हे पक्क नव्हतं. त्यामुळे मग लिखाणाला 2-3 वर्ष गेली. मुलं शोधणं म्हणजे की मला वाटतं बाहेरच्या 1-2 फिल्म स्कूलमध्ये असं शिकवलं जातं की पहिल्या चित्रपटामध्ये दिग्दर्शकानं नोन फेस घ्यावा, लहान मुलं आणि प्राणी घेऊ नयेत. का तर ते अनकंट्रोल्ड असतात. लहान मुलांकडनं ते करून घेणं पण फार खूप अवघड असतं. पण आपल्या चित्रपटामध्ये ती बटालियन होती म्हणजे 15-20 पोरं होती. हा मग लिहिताना मला ते मजा वाटली लिहायला. ज्या वेळेला सिलेक्शनची वेळ आली त्यावेळेला थोडं प्रेशर होतं की कसं निवडायची, मुलांना तयार कसं करायचं, कारण सगळे सांगतायत की मुलांच्याकडून ऍक्टिंग करून घेणं अवघड आहे. पण मग मी माझा मीच विचार केला, माझी थिअरी डेव्हलप केली. मग आपल्याच भागामध्ये हे घ्यायचं ठरवलं, कॉम्प्रोमाइज करायचं नाही ठरवलं. मग साधारणतः 100 शाळांमध्ये 100 झेडपीच्या शाळांमध्ये 5,000 ते 6,000 मुलं बघितली. मी प्रत्येक शाळेमध्ये गेलो आणि तिथं पण तसंच मुलांच्याकडून मी ऍक्टिंग नाही बघितली. कॅमेरा समोर ठेवला की पोरग किती बिनधास्त आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. अशी मुलं मी बाजूला घेतली आणि याच्यातून मग हे पोरांना मग थोडंसं ऍक्टिंग हा नंतरचा पार्ट आला.
ओके. आणि याच्यामुळे त्यांच्यातनं तो नॅचरलनेस बाहेर आला. सर तुमचा जेव्हा पिक्चर बनवून पूर्ण झाला हं. त्यानंतर कोविड असतील किंवा बाकीची कारणं असतील रिलीज पोस्टपोन झाला त्याचा हं. जो मधला टाइम स्पॅन होता हं. त्यात जे तुमचं स्टेट ऑफ माइंड होतं ते कसं होतं लाईक तुम्ही तुमच्या इमोशन्सशी कसं डील करत होता काय विचार यायचे तेव्हा खरं तर म्हणजे ज्या वेळेला कोरोना सुरू झाला, कोरोना सुरू होतोपर्यंत म्हणजे ओके चाललं होतं. म्हणजे खरा संघर्ष तिथनं चालू झाला. म्हणजे लॉकडाऊन तो जो लॉकडाऊनचा तो तर खरं तर सगळ्यांसाठीच तो संघर्षाचा कालावधी होता. पण आमचं कसं झालं होतं, की आम्ही म्हणजे बेफामपणे आम्ही कर्ज काढत गेलेलो आणि आमचं एक प्लॅनिंग होतं, की एक ठराविक वेळ आल्यानंतर आपण ते रिटर्न करायचं. पण सलग परत 3 वर्षाचा कालावधीमध्ये आम्हाला बरोबर. सगळ्यात मोठं प्रेशर होतं, की दर महिन्यात जे काही EMI येणार होता आम्हाला, हप्ता येणार होता, त्याचं परतफेड कशी करायची? हे सगळ्यात मेन चॅलेंज होतं आमच्यासाठी. ओके. आणि प्रेशर खाली होतो. पण याच्यातून म्हणजे सचिनकडून शिकलो असेल किंवा चित्रपट बनवताना आम्ही तयार झालो असेल, की बाबा आपण हारायचं नाही. आपल्याला एने आपल्याला पिचवरती टिकून राहायचं आहे. हे अंगात भिनवलेलं. त्यामुळं शांत डोक्याने विचार केला. शिराळ्यामध्ये आम्ही 5 एकर जमीन रान घेतलं करायला. म्हणजे मला शेती आवडते. त्यानंतर तिथं भाजीपाला चालू केला ओके. आणि म्हणजे आम्हाला काय करायचं होतं, एक दिवस पुढे ढकलायचा होता. कारण काहीही करून थिएटरला फिल्म लावायची आमचं टार्गेट होतं. ओके. त्यामुळं जमेल तसे पैसे येत होते. मग प्रत्येक वेळी एकदा ह्याला थोडे द्यायचे, एकदा ह्याला थोडे द्यायचे. असं करत आम्ही एक दिवस काढत आम्ही पोहोचलो. ओके. सर आता आपण लॉकडाऊन मध्ये बघितले की लोकांना OTTची फार सवय लागली. हो. आणि आता लॉकडाऊन नंतर जी मूवी बनण्याची लोकांची जी एक्सपेक्टेशन आहे ते फार वाढलेत. वेस्टर्न कल्चर लोकांनी एवढं अडॉप्ट केले की आता प्रत्येकाला लाईक एकदम म्हणजे याचा एक फायदाही असा झाला, की लोकांना चांगले चित्रपट, वर्ल्ड सिनेमा समजायला लागला. हा त्याच्यातला एक फायदा झाला. बरोबर. आणि काही नवीन डायरेक्टर्स त्यांच्यासाठी चॅलेंज कसं वाढलं का? आता याच्यामध्ये अशीही भीती व्यक्त करत होतीत, की म्हणजे ह्या सवयीमुळं थिएटरकडे लोकं वळणार नाहीत किंवा OTTवरती बघणार. म्हणजे नक्की OTTवरती ह्याचं बघणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. पण म्हणजे मला असं वाटतं, की जो थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय घेणारा प्रेक्षक वर्ग आहे, तो कधी तुटणार नाहीये. कारण थिएटरमध्ये चित्रपट बघण्याचा अनुभव हा खूप वेगळा असतो आणि तो कधीही आपण मोबाईलवरती बघतो किंवा घरात होम थिएटर आणून तसा फिलिंगमध्ये आपण चित्रपट जरी बघितला तर तो एक्सपिरियन्स ह्याला मॅच होणार नाही. त्यामुळे हा प्रेक्षक वर्ग कधीही तुटणार नाही. बरोबर. सर आता आपला व्हिडिओ सपोज सचिन तेंडुलकरपर्यंत पोहोचला तेव्हा हा व्हिडिओ बघत असला तर तुम्ही तुमचं मनोगत एखादं त्यांना सांगण्यात इच्छुक असला तर तुम्ही काय सांगशील? काय नाही, मी एक ऋण व्यक्त करीन, की म्हणजे की जे काही मी घडलो किंवा मी जो काही आतापर्यंतचा प्रवास केलाय, म्हणजे की एवढ्या संघर्षामध्ये पण मला पिचवर एक टिकून ठेवायची जी काही एनर्जी दिली आहे, त्याबद्दल म्हणजे मी कायम कृतज्ञ असेल. ती कृतज्ञता मी फक्त व्यक्त करीन. अरे वा. आमच्या बालपणात देखील असं होतं की सचिन आउट झाला की टीव्ही बंद. हो. पुढची मॅच काय भगवान भरोसे. होय. चालेल. म्हणजे ते त्याच्यानंतर ते संपलंच. बरोबर आहे. तर आता पुढचा राऊंड आहे की आपला कॅरेक्टर राऊंड आहे. मी तुम्हाला कंडिशन सांगणार बॉलिवूड पिक्चर मधली. त्यामध्ये तुम्ही मराठी कोणत्या कलाकाराला बघण्याचे इच्छुक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बरं. देवदास मधला शाहरुख खानचा जो ड्रंक ऍडिक्टचा रोल होता तो कोणता मराठी कलाकार बेस्ट करेल? आता मला ते बाळासाहेब पाटील जे आहेत म्हणजे आता त्या एक वेब सिरीज आहे बाळासाहेब पाटीलच का ते कायम ते दारुड्याचा रोल करतात. म्हणजे मला तो चेहरा मला पटकन आठवला. अरे वा. ऍक्शन रोल मध्ये कोणाला हे करशील? रितेश देशमुख. रितेश देशमुख लय भारी पिक्चर त्यांचा छान भारीच आहे. इमोशनल एकदम असा सेंटिमेंटल रोल असला कोणता मराठी कलाकार तुम्हाला त्यामध्ये योग्य वाटत? खूप सारे आहेत खरं तर. एक जे पहिल्यांदा नाव येते खूप सारे म्हणजे रितेश देशमुखच घ्या. युथ कॉलेज युथ रोल कोण बेस्ट करेल? आता कॉलेज युथ हा विषय काढलायच तर म्हणजे आता एखादा नवीन मला असं वाटतं तिथं असावा. चालेल. आता जर शेवटचा प्रश्न आपला, तुमचा जो अपकमिंग प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल दर्शकांना जाणून घेण्यास इच्छुक आहे, त्याच्याबद्दल काय हिंट? तेंडल्या आम्ही जो काही बनवला तो आपलं 98चं बालपण आठवण्यासाठी बनवला. ओके. पुढचा जो चित्रपट असेल तो कॉलेज लाईफ आपल्याला आठवून द्यायची. अरे वा. त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना कॉलेज लाईफमध्ये हरवून द्यायचं आहे.
आणि त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल 2025 पर्यंत. 2025 म्हणजे प्रोसेस चालू आहे. हां, चालू आहे काम. ओके. सर आता बघितले आपण की बरेचसे पिक्चर प्रमोशनसाठी अगणित पैसा खर्च करतात. पण टेंडल्यामध्ये एक अशी गोष्ट जाणून आली की लोकांनीच एवढा प्रतिसाद दिला त्याला हो. की त्याचं प्रमोशन केलं. कसं कसं घडलं आणि लोकांनी इच्छुक आहे की तुम्ही कशी कशी काय प्रमोशन स्ट्रॅटेजी वापरली, काय काय केलं त्यासाठी? खरं तर मी या बाबतीत भाग्यवान आहे, की म्हणजे किती डायरेक्टरांच्या हे वाट्याल्या गोष्टी आहेत ते मला माहीत नाहीये. पण ज्या पद्धतीचा सपोर्ट माझ्या वाट्याला आलाय, म्हणजे की ही एक चळवळ उभा राहिली. ओके. म्हणजे माझ्या कल्पनेत पण नव्हतं. म्हणजे की ज्यावेळेला सुनंदन लेले सरांनी आमच्या टीमची सूत्र हातात घेतली, त्यानंतर ह्या घडामोडी घडायला लागल्या. चित्रपटाच्या प्रमोशनचं बजेट आमच्याकडं नव्हतं, म्हणजे अगदीच काहीच नसल्यासारखं होतं. आणि त्यानंतर मात्र इस्लामपुरातून जो काही सपोर्ट निर्माण झाला, जे काही म्हणजे तो चित्रपट हा म्हणजे आमचं टॅगलाईनच होती, की आपल्या मातीतला सिनेमा. ओके. आणि हेच आपल्या मातीतल्या माणसांनी आपल्या मातीतल्या सिनेमाला जो काही सपोर्ट दिला, ओके. म्हणजे याची सुरुवात ही इस्लामपुरातून झाली. इस्लामपुरातून हे पसरत सांगली जिल्ह्यामध्ये ही पसरली आणि त्यानंतर ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या 3 जिल्ह्यामध्ये हे प्रमोशनचं म्हणजे हे माणसांची साथ आपल्याला पसरली. बरोबर. इव्हन कॉलेजची पोरं देखील टेंडल्याचं टी-शर्ट घालून इव्हन कॉलेजची पोरं टी-शर्ट घालत होती. त्यांच्या गाड्यांच्या वरती पुढं स्टिकरही त्यांनी आपणहून लावलेलं. म्हणजे हा प्रतिसाद खूप प्रचंड होता. म्हणजे भले आपण म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण खूप काही याच्यातून टेंडल्यामधून कमवलं नाहीये. पण जे काही माणसांचा सपोर्ट मिळाला ना, तो म्हणजे खूप मोठा होता. खूप हा वेगळाच प्रयोग होता. एक चळवळ उभा राहिली या निमित्तानं. बरोबर. जिल्ह्यात तो जिल्ह्यात प्रत्येक राजकीय नेत्यांनी भेटून गेला. खूप मोठ्या म्हणजे ह्याच्यामध्ये आमच्या टीमचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे ह्याच्यातली लहान पोरं असू देत, म्हणजे त्यांनी अगदी इस्लामपूर असेल, इचलकरंजी प्रत्येक शहरामध्ये आणि गावांच्या मध्ये प्रत्यक्ष जाऊन तिथं पोस्टर लावलेले आहेत. बरोबर आहे. होर्डिंग लावलेले आहेत. इव्हन आणि रेस्टॉरंटमध्ये देखील टेंडल्याचे पोस्टर्स होते. प्रत्येक ठिकाणी आहेत आणि माणसांनी पण तेवढ्या आपुलकीनं ती लावून पण घेतलेले आहेत. बरोबर. आणि काही मुलं पेटनाक्यावरती जे काही ट्रॅव्हल्स येतात संध्याकाळी, त्या सगळ्या मुंबईला जातात, पुणे मुंबईला. तर प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये एक 5-5 मिनिटं प्रत्येकाला, म्हणजे अगदी प्रत्येकाला ते सांगत होते, विनंती करत होते की चित्रपट पहा. आमच्यातल्या काहींनी पत्र लिहिली होती, म्हणजे की साधारणतः मला वाटतं 1000-2000 पत्र त्यांनी अशी वाटलेली आहेत. म्हणजे हे खूप असे आपणहून घडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मला आजही मला बरेच जण असे सांगतात की आम्ही असं केलं आणि आम्ही अशा प्रकारे मदत केली ना. आम्ही देखील बरेचसे प्रसंग ऐकले की बऱ्याचशा रेस्टॉरंटनं तिकीट दाखवा, डिस्काउंट घ्या. हे सुद्धा एक खूप वेगळे प्रयोग. आपल्या इस्लामपुरामध्ये एक चिकन सेंटर होतं, त्याच्यानंतर एक हॉटेल होतं. म्हणजे हे मला ऐकलेले, अजून अशी बरेच जण किस्से ऐकतोय की त्यांनी आपणहून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे या बाबतीत आमची टीम आणि मी भाग्यवान आहे. सर, जेव्हा तुम्हाला अवॉर्ड मिळाला ती प्रोसेस कशी होती? लाईक इन्व्हिटेशन त्यांचं ओव्हरऑल कसं रजिस्टर कसं केलं, काय प्रोसेस काय ती नेमकी? म्हणजे सुरुवातीपासून एक इच्छा होती की महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार, हे 2 मानाचे पुरस्कार आपल्याला भेटावेत, हे म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते. आणि सुरुवातीला आम्हाला राज्य पुरस्कार भेटले. म्हणजे 5 पुरस्कार भेटले, हे खूपच मोठी गोष्ट, म्हणजे खूपच आनंदात होतो. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या 2 महिन्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार भेटला. हा एक आनंद होता. आता हा आनंद तर होताच, पण ह्या 2 पुरस्कारांनी एक गोष्ट केली की गेली 4 वर्ष आम्ही जे काही करत होतो, चित्रपट हा थिएटरला आला नव्हता. आणि खूप जणांच्याकडून, म्हणजे पाहुण्यांच्याकडून, मित्रमंडळींच्याकडून आणि खूप अशा अनोळखी जे काही आपली जवळची माणसं आहेत त्यांच्याकडून विचार नव्हत होते की तुम्ही काय, म्हणजे असं काय केलंय. म्हणजे आमच्याकडे काही हातामध्ये नव्हतंच की आम्ही काय क्वालिटीचं काम केलंय. चित्रपट केला एवढं सगळ्यांना माहित होतं, पण ते चित्रपट कसला केलाय, येतोय का नाही, का कुठं तुम्ही ते डब्यात ठेवलाय का, काय बुडला काय, ते अशा बऱ्याच तर्कवितर्क होत होते. आणि दाखवून देखील चालत नाही, लिखवण्याचे चान्सेस असतात. तसं होतंय. त्यामुळे आम्हाला म्हणजे सिद्ध कसं करायचं हा एक प्रश्न होता. आणि ह्या 2 पुरस्कारांनी तेवढी एक गोष्ट केली की म्हणजे आमच्या घरच्यांना असेल किंवा मित्रमंडळींना, म्हणजे तुमच्या सगळ्यांचं जेवढं काही आम्ही पैसा घातलाय, सगळ्यांची एनर्जी घातल्या, त्याचा मान राखून आम्ही बनवलंय. म्हणजे आमची मान उभा करण्यासाठी ह्या 2 पुरस्कारांनी खूप मदत केली. मुवमेंट देखील मेंटेन झाला सगळा. ह्याच्यामुळं म्हणजे आमच्या नजरेमध्ये थोडंसं हे आलं की आम्ही खरंच केलंय. आम्ही तशी म्हणजे आम्ही सार्थ करणारी मुलं आहोत. आम्ही काही वाया घालवणारी मुलं नाही आहोत. बरोबर. ह्या गोष्टी ह्या 2 पुरस्कारांनी केल्या. बरोबर. मग प्रेक्षकांनो, आपल्याला एक गोष्ट सचिन जाधव सरांकडून आणि सचिन तेंडुलकर सरांकडून शिकायला मिळते, काय पण होतील शेवटपर्यंत पिच सोडायची नाही.
एक प्रोजेक्ट झाला दुसरा प्रोजेक्ट करत राहायचं आणि शेवटच्या ओव्हर आणि शेवटच्या बॉलपर्यंत दाबून लढत राहायचं. मग चला आपण हे घेऊया. धन्यवाद. धन्यवाद. मग सचिन सर, सर्वप्रथम आभार आमच्या या पॉडकास्टला, गोगागोरी पॉडकास्टला तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आमच्या पॉडकास्टतर्फे आजचे आपले स्पॉन्सर्स आहेत पंचरत्न लॉजिंग रेस्टॉरंट अँड रिसॉर्ट्स. त्यांच्याकडनं तुम्हाला एक सुप्रीम भेट. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.